महाराष्ट्रामध्ये महायुतीची सरकार आल्यानंतर या महाराष्ट्रात माननीय देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे, अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात सरकार सुरू आहे। आज आपण बघत आहोत की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी मुख्यमंत्री लाडली बहीण योजना सुरू केल्यामुळे महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात आनंदाचं वातावरण तयार झालेलं आहे। महिलांना आपला लाडका भाऊ मिळालेला आहे। लाडका भाऊ आज महिलांच्या खात्यामध्ये 1,500 रुपये देत आहे आणि म्हणून खरंच प्रत्यक्षात त्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे गेले किंवा नाही याची पडताळणी करण्यासाठी म्हणून आमगाव विधानसभेच्या देवरी तालुक्यात भव्य महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। या मेळाव्यामध्ये हजारोच्या संख्येने महिलांनी भाग घेतला आणि ज्याच्यात महिलांचा खूप मोठा सहकार्य लाभला। येणाऱ्या काळात महिलांनी ठरवलेलं आहे की महाविकास आघाडीच्या सरकारने महिलांसाठी कोणत्याच प्रकारची योजना त्यांनी आणलं नाही, परंतु महायुतीच्या सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणल्यामुळे आज महिला भारतीय जनता पक्षाच्या महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत। येणाऱ्या 2024च्या निवडणुकीमध्ये ह्या आमच्या लाडक्या बहिणी आमच्यासोबत भारतीय जनता पक्षासोबत भक्कमपणे ह्या ठिकाणी उभे राहणार आहेत। काय वाटतं सर, एकीकडे बघितलं तर बदलापूर, कोलकाता असे कुठेतरी विरोधात आपण ऐकले असाल टीका टिप्पणी भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांवर होतात। बदलापूरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला होता। मुलीवर अत्याचार झाल्यानंतर संपूर्ण भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये आंदोलने झाले। सरकारवर वेगवेगळ्या प्रकारचे दोषारोपण झाले आणि आज ज्यावेळेस दोषी व्यक्ती ज्यांनी पोलिसांवर रिव्हॉल्वरने गोळ्या झाडल्या आणि स्वतःच्या आत्मरक्षणासाठी पोलिसांनी त्या अपराधीला ठार केलं, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील महिलांमध्ये एक आनंदाचं वातावरण आहे। सगळ्या महिलांना वाटते की आम्हाला न्याय मिळाला, परंतु विरोधक मात्र त्याला वेगळ्या पद्धतीनं सांगण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्याच्यामुळे आज जो बदलापूरमध्ये जो आरोपी हा मृत झाला आणि त्याच्यामुळे बदलापूर वासियांचा खरा बदला या ठिकाणी काढण्यात आला। यामध्ये आमच्या महिला बाल कल्याणच्या सभापती सन्माननीय सविताताई पुराम यांच्या विद्यमानाने या ठिकाणी लाडली बहीण योजना या अनुषंगानं ज्या महिलांचे पैसे आले, काही महिलांचे पैसे आले नाही, त्यांच्या अडचणी सोडवण्याच्या दृष्टिकोनातून त्यांच्या काय काय अडचणी आहेत, कुणाचे पैसे का अडलेले आहेत, त्या सगळ्यांची माहिती घेण्यासाठी आणि महिलांना न्याय देण्यासाठी आणि विशेष करून जे विरोधकांच्या माध्यमातून लाडली बहीण योजनेच्या बाबतीमध्ये जो संभ्रम निर्माण हा महिलांमध्ये केला जात आहे याची सविस्तर माहिती देण्याच्या दृष्टिकोनातून आज आम्ही या ठिकाणी महिला मेळावा आयोजित केलेला होता आणि महिला मेळाव्याच्या माध्यमातून महिलांपर्यंत ही गोष्ट पोहोचवण्याचा प्रयत्न केला की महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी असतील, शिंदे साहेब असतील किंवा पवार साहेब असतील, अजितदादा पवार यांच्या माध्यमातून ही जी म्हणजे लाडली बहीण योजना जी सुरू केलेली आहे ही योजना शेवटच्या श्वासापर्यंत बंद होणार नाही। भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आणि सरकारच्या वतीनं जी योजना सुरू झाली ही योजना सुरू झाल्यानंतर शेवटपर्यंत प्रत्येक महिलांपर्यंत पैसे दिले जातील हे आश्वासन देण्यासाठी आम्ही हा संवाद कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता आणि तो कार्यक्रम अतिशय यशस्वीपणे महिलांच्या उत्कृष्ट प्रतिसादाने आमचा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडला। यावेळी आमगाव देवरी विधानसभा या मतदारसंघामध्ये काय वाटतं आपल्याला भारतीय जनता पार्टीवरच समोर आला? 100% भारतीय जनता पार्टीचा कॅन्डिडेट या मतदारसंघामध्ये विनर होणार आणि मला विश्वास आहे की या क्षेत्रातून आमची लाडली बहीण योजना असेल आणि सामान्य समाजामध्ये काम करणारा सामान्य घटक आहे जो अंत्योदय म्हणजे समाजाचा शेवटचा घटक आहे हा नक्कीच भारतीय जनता पार्टीच्या सरकारसोबत राहील आणि 1001% भारतीय जनता पार्टीचा उमेदवार या विधानसभा क्षेत्रातून नक्की निवडून येईल। नमस्कार, मी सविता संजय पुराम, महिला बाल कल्याण सभापती जिल्हा परिषद गोंदिया। आज आम्ही भारतीय जनता पार्टी महिला आघाडी शहर
आणि ग्रामीण मिळून हा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं. लाडकी बहीण संवाद संबोधन असं या कार्यक्रमाचं होतं. यासाठी आमच्या रचनाताई प्रदेशच्या महामंत्री आलेल्या होत्या. याबद्दल की काँग्रेसवाले असा अपप्रचार करत आहे की चुनाव आहे म्हणून ही योजना सुरू केली, पण आम्ही सर्व जनतेला आणि महिलांना सांगू इच्छितो की योजना बंद होणारी नाही. कोणतीही योजना कार्यान्वित करून ती सुरू केली जाते आणि नेहमीसाठी सुरू राहते. छत्तीसगड, मध्य प्रदेशमध्ये ही योजना सुरू आहे, महाराष्ट्रात पण सुरू राहील. फक्त सर्व महिलांना आवाहन करते, जनतेला आवाहन करते की तुम्ही भारतीय जनता पार्टी, अजितजी पवार, एकनाथजी शिंदे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा, भरघोस मताने यांना निवडून पाठवा. ही योजना कधीही बंद होणार नाही. काय वाटतं मॅडम, एकीकडे कोलकाता, एकीकडे बदलापूर आणि विरोधकांचं आपण ऐकलं असेल. हां, बिलकुल विरोधकांजवळ मुद्दा नाही म्हणून त्या बाकी मुद्द्यांचं ते लोन करत आहेत. विशेष म्हणजे बदलापूरचा कालचा रिझल्ट तुम्ही बघितला असेल. शासन आणि आमचं पोलीस प्रशासन सजग आहे आणि सर्व परीनं ते निर्णय देण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु समाजामध्ये जी कुनीती आहे त्यामुळे एका छोट्या छोट्या मुलींना ते आपलं भक्ष्य करून अशा पद्धतीनं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि विरोधकाजवळ कोणतेही मुद्दे नसल्यामुळे त्या मुद्द्यावर ते जास्त भर देत आहे. तरी ही संपूर्ण जनतेची सुद्धा ही जबाबदारी आहे. ज्या पद्धतीने शासन प्रशासन जबाबदार आहे त्याच पद्धतीने सर्वसामान्य जनतेने सुद्धा यासाठी सहकार्य करून समाजातली ही जी अनिष्ट रूढी परंपरा अत्याचार आहे यासाठी आपण सगळ्यांनी एक सरकार म्हणून सामोरं राहावं अशी विनंती करते. काय आवाहन करणार मॅडम आपल्या मतदारसंघामधील महिला भगिनींना? मी सर्व आमच्या विधानसभेतील महिलांना आणि आमच्या जिल्ह्यातील सर्व महिलांना विनंती करते आणि आवाहन करते की येणारा काळ हा आपला आहे. आपल्या सर्वांना असं वाटत असेल की लाडकी बहीण योजना ही सतत आपली सुरू राहावी, यासाठी आपण या काळामध्ये ज्या निवडणुका लागतील त्या निवडणुकीमध्ये अजितजी पवार, एकनाथजी शिंदे, आमचे देवाभाऊ आपले देवेंद्रजी फडणवीस यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहा, आमचे उमेदवार निवडून पाठवा. ही योजना आम्ही कधी बंद होऊ देणार नाही, यासाठी सतत प्रयत्न करणार.